जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणले समर्थ आपल्याला प्रश्न पडतो की विठ्ठल पांडुरंग हे पंढरपूरला का आले किंवा रुक्मिणी माता रुसून पंढरपूरला का आली, या प्रश्नाचं उत्तर समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचंच रूप आहे. बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस द्वारकेमध्ये श्रीकृष्ण राहत होते, श्रीकृष्णांना जवळजवळ 16,108 पत्नी होते म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ रुक्मिणी माता ही त्यांची पट्ट राणी होती. आणि मग मात्र श्रीकृष्ण हे खूप दमलेले होते, त्यामुळे ते विश्रांती महालामध्ये गेले आणि विश्रांती घेण्यासाठी. आणि विश्रांती घेत असतानाच त्यांनी सारखं राधा राणी राधा राणी राधा राणी असं ते नाव घेत होते. त्यावेळेस रुक्मिणी माता श्रीकृष्णांना काय हवंय का नाही हे पाहण्यासाठी विश्रांती महालात आली. मग त्यावेळेस तिने पाहिलं की आपले पती श्रीकृष्ण हे राधा राणीचं का नाव घेत आहेत, ही राधा राणी तर कोण आहे असं तिला प्रश्न पडू लागला आणि सतत तो प्रश्न तिला त्रास देऊ लागला. आणि रुक्मिणी माता थोडा वेळ झाल्यानंतर त्या महालातून बाहेर गेली. आणि मग मात्र थोडा वेळ गेल्यानंतर रुक्मिणी माता म्हणाली की आता बघूया श्रीकृष्ण झोपले आहेत का जागे आहेत. ते बघण्यासाठी ती परत विश्रांती महालामध्ये आली. आणि त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण आणि राधाराणी दोघंही गप्पा मारत बसले होते. राधाराणींना जे काही प्रश्न होते ते ती श्रीकृष्णांना विचारत होती आणि श्रीकृष्ण त्या प्रश्नाचं उत्तर त्या राणीला देत होते आणि दोघंही हसत होते. आणि हे दोघांचं हसणं बघून मात्र रुक्मिणी मातेला सहन झालं नाही आणि रुक्मिणी माताने कोणताही विचार न करता तिने द्वारका सोडली आणि दिंडीर वनामध्ये ती निघून गेली. दिंडीर वन म्हणजेच पंढरपूर आहे. पूर्वी पंढरपूर नाव पडायच्या ऐवजी त्याला दिंडीर वन म्हणत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तिने हे तर गाव का निवडलं तर त्या ठिकाणी कोणीही येणार नाही, मला तपश्चर्या करताना कोणी त्रास देऊ नये, नामस्मरण करताना कोणीही मला त्रास देऊ नये, म्हणून तिने दिंडीर वन हे गाव शोधलं म्हणजे पंढरपूर. त्या ठिकाणी आले आणि तिने भगवंताचं नामस्मरण करायचं चालू केलं. आणि मग मात्र ज्यावेळेस श्रीकृष्णांना हे समजलं की रुक्मिणी माता माझ्यावर रुसली आहे आणि मला राधा आणि सोबत गप्पा मारताना पाहून त्यांना राग आलेला आहे आणि त्या दिंडीर वनामध्ये गेलेल्या आहेत, आता त्यांची आपण समजूत काढून त्यांना आपण द्वारकेमध्ये आणलं पाहिजे असं श्रीकृष्णांना वाटू लागलं. आणि मग मात्र श्रीकृष्णांनीही ठरवलं की आताही आपण दिंडीर वनात जायचं म्हणजे पंढरपूरला जायचं आणि रुक्मिणी मातेची समजूत काढायची. आणि मग मात्र श्रीकृष्णांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब केला नाही आणि त्यांनी पंढरपुरामध्ये निघाले. मग पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांना एक भक्तांची सतत आठवण येत होती. तो भक्त म्हणजे पुंडलिक. आणि पंढरपुरात एक छोटीशी झोपडी होती आणि पुंडलिक पात्र आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता आणि त्या भगवंताचं स्मरण करत होता, भगवंताचं नामस्मरण करत होता. आणि मग मात्र श्रीकृष्णांचे पाय तर रुक्मिणी मातेला भेटण्यासाठी गेले नाहीत तर त्या पुंडलिकाला आधी भेटावं. आणि आपला भक्त एवढी आई वडिलांची सेवा करतोय, एवढं माझं नामस्मरण करतोय, हा भक्त तरी कोण आहे, तो कसा आहे आपण बघूया तरी. आणि मग मात्र श्रीकृष्ण हे रुक्मिणी मातेला भेटायच्या ऐवजी ते पुंडलिकाला भेटूया असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि मग मात्र ते पुंडलिकाची छोटी झोपडी होती आणि तो पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता, आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करत होता. आणि हेच मात्र श्रीकृष्णांना खूप आवडलं. आणि मग मात्र श्रीकृष्ण हे पुंडलिकाला भेटायला गेले. त्यावेळेस पुंडलिकाला त्यांनी हाक मारली. त्यावेळेस पुंडलिक म्हणाले, भगवंता ईश्वरा, माझ्या आई वडिलांची सेवा अजून अपुरी आहे, अधुरी राहिलेली आहे, थोडी बाकी आहे, तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. आणि मग मात्र श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. बराच वेळ गेल्यानंतर मात्र श्रीकृष्णांना पाय दुखू लागले आणि मग मात्र श्रीकृष्णांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले. आणि मग मात्र त्या झोपडीमध्ये असा काय प्रकाश पडला की सर्वजण बघतच राहिले. आणि मग मात्र पुंडलिकाची सेवा झाल्यानंतर पुंडलिकाने श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. मग त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण पुंडलिकाला म्हणाले, अरे पुंडलिका, तुझी भक्ती पाहून, तुझं नामस्मरण बघून, तुझी आई वडिलांची सेवा बघून मी येथे धावत आलो. खरं तर मी माझ्या पत्नीच्या शोधासाठीच येथे आलो होतो, पण तुझ्या भक्तीने, तुझ्या नामस्मरणाने, तुझ्या सेवाने मला येथे ओढून आणलं. आणि माग, तुला काय हवंय ते माग, मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस बघा म्हणले समर्थ पुंडलिकाने काय मागितलं तर पुंडलिक म्हणाला, हे भगवंता, हे ईश्वरा, हे परब्रह्मा, तुम्ही सृष्टी चालक आहात, तुम्ही सृष्टीचे मालक आहात, सर्व सृष्टी तुमच्या हाताने चालते आणि
तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सृष्टी चालत आहे. हे भगवंता, मला काहीही नको, मला धनसंपत्ती काही नको, नाशवंत ही सर्व संपदा काही नको, मला पाव एकदा. तुम्ही किती जरी मला धनसंपत्ती दिली तरी शेवटी माझा मृत्यू झाल्यावर मी इथेच ठेवून जाणार आहे. मला काहीही धनसंपत्ती नको, तुम्ही मला शाश्वत द्या, जेणेकरून मी त्या माझ्या मृत्यू बरोबर ते घेऊन जाईल. त्यावेळेस ते श्रीकृष्ण म्हणाले, अरे पुंडलिका, माग तरी, तुझी सेवा बघून, तुझी भक्ती बघून, तुझं नामस्मरण बघून मी इथे आलेलो आहे. त्यावेळेस बघा म्हणले समर्थ, त्या पुंडलिकाने त्या श्रीकृष्णाला सांगितलं की मला भगवंता, मला धनसंपत्ती काही नको, फक्त तुम्ही या विटेवरती युगेनुगे उभे राहा. तुम्ही फक्त या विटेवरती युगेनुगे उभे राहा आणि सगळ्या लोकांना तुम्ही दर्शन द्या. सगळ्या लोकांना तुम्ही दर्शन द्या. सर्व लोकांच्या तुम्ही इच्छा पूर्ण करा. आणि जो मनापासून तुमची भक्ती करतोय, जो मनापासून तुमचं नामस्मरण करतोय आणि जो मनापासून तुमची सेवा करतोय, त्याला तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती द्या. तुम्ही विटेवरती युगेन युगे उभे राहा. सगळ्या लोकांना तुम्ही दर्शन द्या. जो मनापासून भक्ती करतोय आणि जो मनापासून तुमची सेवा करतोय, त्यांना तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती द्या. असंच तुम्ही मला वर द्या. त्यावेळेस बघा म्हणले समर्थ, त्या पुंडलिकाने असं मागितलं की श्रीकृष्णांनाही त्याला द्यावं लागलं. आणि मग म्हणले समर्थ, पुंडलिकाने मागितल्यामुळे ते श्रीकृष्ण विटेवरती आपले दोन्ही हात ठेवून उभे राहिले आणि युगेन ते विटेवर उभे राहिल्यामुळे त्यांचं नाव विठ्ठल पडलं. युगेन ते विटेवर उभे राहिल्यामुळे विठ्ठल असं नाव त्यांचं पडलं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पांडुरंग विठ्ठल त्यासाठीच पंढरपूरला आलते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग मात्र समर्थ म्हणतात की त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं नाव पांडुरंग तर का पडलं? बघा समर्थ आपल्याला त्याच्याही प्रश्नाचं उत्तर देतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस श्रीकृष्ण हे द्वारकेतून रुक्मिणी मातेचा शोध घेण्यासाठी दिंडीर वनात निघाले, म्हणजे पंढरपूरला निघाले. त्यांनाही रुक्मिणी मातेचा शोध घ्यायचा होता, त्यांची समजूत काढायची होती. म्हणून त्यांनी आपल्या सर्व मित्रांनाही बरोबर घेतलं, गाई गुरांनाही घेतलं. आणि ज्यावेळेस ते गाई गुरं चालत होती, त्यावेळेस त्यांच्या चालण्यातून जे मातीचा धुरळा येत होता, तो पूर्णपणे मातीचा धुरळा त्यांच्या अंगावर पूर्णपणे पडला आणि त्यामुळेच त्यांचं पूर्णपणे शरीर पांढरं असं दिसू लागलं. आणि म्हणूनच त्यांना पांडुरंग असंही नाव पडलं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीकृष्ण पंढरपूरला आल्यामुळे त्यांचं नाव विठ्ठल आणि पांडुरंग पडलं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे विठ्ठल आणि पांडुरंग दुसरे तिसरे कोणी नसून श्रीकृष्णांचेच रूप आहेत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, रुक्मिणी माता जी दिंडीर वनामध्ये नामस्मरण तपश्चर्या करण्यासाठी आली होती, तिचे त्या दिंडीरवनात म्हणजे पंढरपुरात विष्णुपद असं एक मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या तिथे लखुबाई म्हणजे त्या रुक्मिणी मातेचंही मंदिर आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तेथेच रुक्मिणी माता तपश्चर्या आणि नामस्मरण करण्यासाठी आले होते. मग बघा म्हणले समर्थ, आता रुक्मिणी माता विठ्ठलाच्या मागे तर का आहे? मग ज्यावेळेस श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला भेटण्यासाठी आले होते, त्यावेळेस बघा सर्व भक्तही श्रीकृष्णाचे दर्शन घेऊ लागले, त्यांचं नामस्मरण करू लागले. आणि मग मात्र भरपूर भक्त आल्यामुळे त्या विठ्ठलाला, त्या श्रीकृष्णाला आपल्या पत्नीकडे म्हणजे रुक्मिणीला बोलायलाच वेळ नव्हता. त्यावेळेस ते आपल्या पत्नीला म्हणजे रुक्मिणीला म्हणाले, तू थोडा वेळ मागे थांब, मी माझ्या भक्तांना आधी दर्शन देतो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. आणि त्यांनी मला एवढी सेवा केली, एवढं नामस्मरण केलं, याचा अर्थ आधी त्यांना दर्शन देण्याचा मान त्यांचाच आहे. आणि मग मी तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो, तोपर्यंत तू मागे थांब. आणि म्हणूनच रुक्मिणी माता मागे आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पांडुरंग विठ्ठल हे पंढरपूरला त्यासाठीच आले आणि रुक्मिणी माता रुसून पंढरपूरला तपश्चर्या म्हणजे नामस्मरण करण्यासाठी आले. आणि मग मात्र ते श्रीकृष्ण पंढरपुरात येऊन विठ्ठलच आले. कोणामुळे? तर भक्त पुंडलिकामुळे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपणही आपल्या आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग विठ्ठल
विठ्ठल आपल्या घरी सुद्धा आपल्याला दर्शन द्यायला येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्यांच्या चरणामध्येच आणि त्यांच्या सेवामध्येच भगवंत आहे, ईश्वर आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलांना कधीही दुःख देऊ नका, त्रास देऊ नका, त्यांचा नेहमी आशीर्वाद घ्या. कारण आई वडिलांची सेवा बघूनच पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि ती आई वडिलांची सेवा बघूनच श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीत गेले असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच पांडुरंग विठ्ठल हे पंढरपूरला आले होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.